सर्वांना जय शिवराय गाईस. तर आता आम्ही जातोय भंडारदराला. तर आता सकाळचे वाजत 8 वाजलेत. आम्ही 4 वाजता निघालोय. आपल्याकडे किती गाड्या आहेत? एक 6 गाड्या आहेत आपल्याकडे 6 गाड्या आहेत. काय बोलतोय गाड्या? तर इकडे फोटोशूट चालू आहे. कुठे थांबलोय आपण? हे कुठे थांबलोय आपण? तर आम्ही आता नाशिक हायवेला आहे आणि इकडे आपल्या कचरा भाऊची गाडी एक्सपल्स बंद पडली आहे. तर तिथे जातोय आम्ही वॉटरफॉलला. तर तुम्हाला मध्ये मध्ये सीन दाखवतो. आपली गाडी पुढे लावली आणि आपली गाडी मागे लावली आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे. आणि आज गाईस पाऊस कमी आहे. आता 2-3 दिवस पाऊस कमी आहे. तर आपल्या भावाची ते गाडीच बंद पडली यार. 7:30 लागले गाईच. ही आपली बघा पावर. काय गाडी लुकला कशी वाटते? हेल्मेट वगैरे सांगा जरा कशी वाटते. तर आपल्या भावाची गाडी बंद पडली आहे. तर मध्ये मध्ये भेटत जाऊ, नाश्ता करताना भेटू डायरेक्ट. काही हेल्मेट कसं वाटतंय? इथे आमचे तुषार भाऊ, इथे चेके भाऊ गाडी चालू करत असताना. तर आता इथे धक्का स्टार्ट होणार आहे. तर चला मध्ये मध्ये भेटत राहू आपण. रस्त्यावरनं एवढं धूळ बिळ उतरणार, डायरेक्ट खोबडा काळा पडून गेलाय. तर काय आमच्या ब्लॉग मध्ये काय बोलाल तुम्ही? आपण कुठे चाललोय? नाही काय गाड्या घेऊन येतात बंद पडलेल्या. गाईस तिकडे बघा धक्का स्टार्ट करते पब्लिक. ते बघा धक्का स्टार्ट चालू आहे त्या साईडला. आता बघा तो गेलाय. धक्का स्टार्ट बघा, धक्का स्टार्ट झालं. ते बघा धक्का स्टार्ट करायला गेलं. गाडी बंद पडली आहे. तुषार तर बघ कसा दिसतोय याच्यात. हे तुषार इकडे बघ. तुषार हा लवकर बघ. इथे बघ. फोटो नाही काढत रे, व्हिडिओ झाला. काय इथे फोटो सेशन कम्प्लीट झालाय आणि शेवटी त्या गाडीला गॅरेज पर्यंत पोहोचवण्यात आलं. आणि हे आपले भाऊ तिकडनं चालत आलेत लांब पर्यंत. तिकडनं चालत आले बिचारे. आणि ते फोटो सेशन चालू आहे माझ्या गाडीवर. तर आता निघूया आपण. कचरा भाऊची गाडी बंद पडली आहे. तुम्हाला कसं वाटतं गाडी बंद पडून? आता गॅरेज बघायचं अजून काय. किती लांब आहे रे गॅरेज? हा माहिती आहे. तर टो मारून पुढे गेले. चला आता आपण जाऊया पुन्हा एकदा. आपलं हेल्मेट. चलो भेटत राहूया मध्ये मध्ये.
गाईस तर आता आम्ही आलोय कसाऱ्याला. बघा इकडे कसारा चढायचा आपल्याला. एकदम शिर्डीची वाईफ. आम्ही आहे ना ह्याच रोडवरनं शिर्डीला चालत जातो पायी पायी. आमच्या इकडे एक हॉल्ट असतो रात्रीचा शिर्डीचा. तर वातावरण बघा गाईस काय झालं एकदम पावसाचं एकदम क्लायमेट. तर चला काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ. गाईस फायनली आता आम्ही पोहोचलोय कसाऱ्याच्या पायथ्याशी. आम्ही म्हणजे आम्ही जेव्हा शिर्डीला वगैरे जातो ना तेव्हा याच रूटनी चालत येतो मुंबईवरनं. तर रस्ते वगैरे आठवत आहेत. रस्ते तेच आहेत पण फक्त ग्रीनरी वगैरे वाढले. पाऊस वगैरे एकदम तुफानवाला आता पडला तर नाही पण क्लायमेट झालंय. केस बी एकदम चंपू झालेत. तोंडावर माती बिती उडाली आहे. 4-5 गाड्या आपल्या मागे आहेत. आपण पुढे आलोय. आपली गाडी बघा इकडे आणि आपला पार्टनर नरेश भोये. तर चला भेटूया नाश्ता करताना. तेच आम्ही आता इथे नाश्ता केला पण ब्लॉग काढायचं विसरलो या त्याच्यामुळे. पाऊस पण आला आता आणि ह्याचा उपवास आहे आज. अष्टविनायक गोविंद पथकाची कोच जास्त ना 4 हे खजिनदार आणि हे काय सचिव. ते अशा प्रकारे आम्ही आता नाश्ता करतो. आमचा सदमाम आहे त्याला आम्ही थांबायला बोललेलो घाटावर तरी हा घाट चढलाय आणि रेवस आलाय. तर इथे आम्ही थांबलोय कांदा भाजी खायला. तर आता भाऊ आपले गरम गरम वडापाव बनवतात. आणि हा इथे कसारा घाट आहे खाली पायथ्याशी थांबलोय आम्ही. शिर्डीला आपण इकडनं म्हणजे इकडनं सुरुवात करतो. मेन शिर्डी इकडनं आहे. इकडच्या नंतर सिन्नरला मग नंतर घाटनदेवी वगैरे लागते. तर आता नाश्ता करायला चाय वगैरे पिऊया. काय दादा समोर तो पिणार तुषार माझा सचिव. तर चला भेटूया परत. दुरीचा माणूस आमचा मेन दुरीचा माणूस ह्याच्यावर सगळा भार असतो. चला आमचे 2 मेंबर किती मेंबर आपले मागे 5 मेंबर मागे राहिले. गाडी ढकल 5 मेंबर गाडी ढकलताय. गाडी विचारायची परत ते एक्सप्रेस बंद पडली. 4 जण इथे तर ठीक आहे 6 जण आम्ही इथे. अर्धे 6 जण माथेरानला गेले. अर्धी पब्लिक माथेरानला गेले. त्यांच्या विलामध्ये पाणी भरलं काय इकडे मानेपर्यंत. माथेरानचा प्लॅन केला. हात नको लाव म्हणजे हात काढतो मी तुला लावणार. तर सेवा करताना आमचे निमेश बंधू बुटक्या निमेश जरा तोंडात हात टाक ना जरा त्याच्या. मला का तर चला मध्ये मध्ये भेटत राहू. आता आपण फोन लावूया आपल्या हेल्मेटला फोन लावू. आणि अशा प्रकारे आमच्या अन्नाचं इथे उद्घाटन झाले. 6 जण आले आता आले तिकडनं पाठी ट्रिपला पण आले. बबले हे बघा हे पण आले. आपल्या गाड्या इथे अशा प्रकारे लागल्या. तर अशा प्रकारे गाड्या लागल्यात आणि आपले एक्सपल्स सोडून आलेत वाटतं. पाहिलंच नाही डायरेक्ट इंजिन सुकाय. तर गाई इथे आमचा हिशोब चालू आहे. बबली सर हिशोब करतायत. स्कॅनर दे. हे पैसे ट्रान्सफर करा पटकन चला. आम्ही कॅश वाले वांग्याची 3000 मारतो. गाडीत पेपर नाही पण मारीच मारेला. मी 1000 रुपये कॅश देतो ना याच्यापासून. लिहा सर 1000 रुपये कॅश 1500 रुपये कॅश. नाश्ता वगैरे गाई गरीब इंसान. हे म्हणजे पूर्ण 2.5 मारुतीला नोटची 2-3 पुन्हा एकदा आम्ही सांगितलंय कांदा भजी सांगितलेत पुन्हा एकदा गरम गरम. तर बघूया खाऊया. आपला हेल्मेट आहे तिकडे. किती झाले सर दाखवा. 50-100 रुपये पैसे. तर गाई तिथे आमचा हिशोब चालू आहे. पैसे काढले कुठल्या भावाने दाखवतो तुम्हाला. हो एवढे जणांचे पैसे आणि या गरीबाकडे पैसे नाही. काय करायचं सांगा तुम्ही. आयफोन घेतलाय म्हणून तूच करायचं. एक श्रीमान दादाची गाडी एक्सपल्स कचरा बंद पडले गाई. बिरजू डायरेक्ट उद्या भेटणार आहे असं सीन झालाय.
पुण्याची किंमत नसते भावा. गाईस पैसा ही पैसा होगा देखो गाईस पैसा. अजून कोणाला पाहिजे काय आणि या माणसाचा इथे उपवास आहे. मोज मोज निम्या पैसे मोज जरा. निमेश शेडके पैसे मोजा. विचारलं ना बबले डोळे पण सोने विचारलं नाही. पैसा ही पैसा होगा. आपण विचारलं नाही तो बोलतो नाही करू तर चला डायरेक्ट इकडनं गेल्यावर म्हणजे निघताना भेटू डायरेक्ट. चाय करायला पाहिजे होते. आम्ही इथे भजी घेतले. आपले भाऊ इकडे बटाटा भजी काढतायत. गरम भजी घेतले. आपण तर नाश्ता केलाय. हे जे मागून आले त्यांच्यासाठी परत गरमागरम भजी मागवल्या. आणि हा आपला आहे ना गाईस, हा शिर्डीचा एक हॉल्ट आहे इकडे. आपलं दुपारी ना या हॉल्टवर आपलं हे असतं. इकडे जो समोर दिसतोय तुम्हाला इकडे या गच्चीवर आम्ही झोपतो आणि इकडे सर्व भजी वगैरे म्हणजे पोहे वगैरे दुपारचा नाश्ता असतो. आणि इकडे आपल्या कसारा घाटाची सुरुवात होते म्हणजे फटाके वगैरे पेटवले जातात. इकडनं सुरुवात होते. आणि हा आपला म्हणजे जेव्हा मी पहिल्या पालखीला आलो होतो ना तेव्हा इकडे एक हॉल्ट होता पालखीचा आपल्या इकडे. आपल्या गाड्या अशा एकदम पद्धतशीरपणे उभ्या आहेत बघा तुम्ही. आणि आपली इथे पब्लिक उभी आहे. तर चला डायरेक्ट जाताना भेटू. आता आम्ही इकडनं निघालोय. सर्वांच्या गाड्या हेल्मेट वगैरे घातले आणि साईल इथे गाडी चालवतोय. तर इकडे आम्ही निघालो आता. कसारा घाट चढायचा आहे. तर आता आपण आहे ना म्हणजे आपला फोन आपल्या हेल्मेटला लावतोय. ड्रायव्हर चेंज झाला. आपल्या हेल्मेटला फोन लावतोय. तर तुम्ही कसारा घाटाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हेल्मेटला लावून. ड्रायव्हर चेंज झाला. तर घाटात आपला ड्रायव्हर चेंज झालाय. तर कसं वाटेल तुम्हाला? खूप भारी वाटतंय. आमची एक गाडी खराब झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप भारी वाटतंय. आमची 5.5 गाईज आमचं नाश्त्याचं बिल किती झालंय? आपलं 800 रुपये. आमच्या ट्रिपचं बजेट 2,000, गाडीचा खर्च 5,000. हा गाईज हे मेन मुद्दा आहे. ट्रिपचा खर्च 2,000 आणि गाडीनी खर्च दिलाय 5,000. 5,000 आहे. आता बोला आम्ही 50 रुपये घेऊन आमच्या आलोय. सर्वात श्रीमंत माणूस 5,000 रुपये जागेवर खर्च हे केला. प्रजापतीचा मास आणला काय? नाही गुप्ताकडनं घेतला भाड्यावर. तर चला काहीच निघूया आपण. फोन सेट करूया हेल्मेटला. चलो लेट्स गो. तर गाईज तर आता आपण फायनली आता आम्ही निघालोय घाटावर. चालू आहे. तर इकडनं आपल्या कसाराची सुरुवात होते. बाजूला ग्रीनरी बघा काय झाली आहे कडक. हा कसारा घाट. आणि ती पब्लिक आपली केली पण चिकाट मध्ये पुढे. आणि आपले हंटर 350 पहिल्यांदाच आपण एवढ्या लॉंग रूटला घेऊन आलोय. त्याचे रोड ऍक्च्युली काही कडक आहेत. नक्की या तुम्ही नक्की. तुफान रोड आहेत तुफान. आणि पावसामध्ये तर नक्की आहे. फक्त राईड सेफ करा आपली म्हणजे तुमची बाकी काही धमालच आहे गाईज. रोड बघा रोड निस्ते पट्टे. गजानन महाले आपली डिओ घेऊन आलेत गाईज वन साईड. 7-8 वर्ष झाली. आमचा तो शिर्डीला जिथे आम्ही जातो ना, आम्ही आता ह्या वर्षी इकडे झोपलेलो. नाश्ता वगैरे केला आणि इकडे झोपलेलो. आता माहिती नाही समोरचा व्ह्यू कसा येतोय काय येतोय. कारण मी फोन लावला तर आहे सेट तर केलाय पण माहिती नाही काय विषय. ठीक आहे. आणि आपली गाडी एक बंद पडली आहे. गाडी बोलले एक बंद पडली आहे. तर तुम्ही तुमचा रिव्ह्यू द्या. कसं वाटतंय? ती गाडी आणायला पाहिजे होती की नाही आणायला पाहिजे होती? काही हा कचर पेटी आहे ना, या कचराने ती गाडी आणली एक्सपन. त्यांनी ती गाडी एकदा बंद पडली मागे आणि नंतर गाडीने फटका दिला डायरेक्ट 5,000चा. इंजिनचं काहीतरी काम निघालं. मग आम्ही गाडी ती उद्या जाताना पिक करणार आहे परत. तर आपल्या गाडीवर बघा 2 हेल्मेट घातले. 2 हेल्मेट. आणि इकडनं बघा ही ट्रेन आहे म्हणजे काय बोलतात बोगदा ट्रेनचा. स्टार्टवाला रोड आहे. स्टार्ट एकदम मचवून टाकण्यावाला रोड आहे. खाली बघा गाव आहे त्या साईडला. जर तुम्ही बघाल ना खाली असं गाव एरिया आहे. हे बघा इकडे थोडंसं पातक्याला होऊ शकतं गाडीवरनं कारण
हो, कारण हे असे जे छोटे छोटे रोड आहेत ना त्यामुळे. पण आरामात चालवा, काय ना मजा येऊन जाईल. मग असे असे पट्टे बिट्टे मारू नका असे. चला चला चला, देऊ का टोचन. काही बिचाराची एक गाडी बंद पडली त्यामुळे शॉर्ट झालं, नाही तर ना वन साइड मध्ये दोघं भाव लढत होते काय. इथे थोडा ब्रिज बीज म्हणजे घाट कसा उतरला. इगतपुरी इकडनं काय कडक पावडर सोडली काय टेम्पन. इगतपुरी इकडनं काहीतरी 6 ते 7 किलोमीटर आहे आणि वन साइड वाला इकडनं व्ह्यू दिसणार आहे आपल्याला समोरचा. काही बघा इथे पाणी पडतं, शुद्ध पाणी, शुद्ध. वन साइड वाला व्ह्यू आहे, वन साइड पद्धतशीर मध्ये. आणि आपले अण्णा शेठ तिकडे आहेत आणि बोटा इकडे काही माकड बिकड पण असतात, पण आता सध्याला नाही आहेत. बघा गाव का एकदम तुफान मध्ये दिसतंय. आणि हे आपले अण्णा शेठ तिकडे गाडी चालवत असताना. तर कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला भारी भारी वाटतंय. काही वन साइड मध्ये हा गाडी चालवतो. पोरगा आहे भाई, एकदम तुफान आहे. गाडी जुनी आहे पण गाडी एकदम तुफानवाली पळते. बघा ना पट्टे बिट्टे बघा, काही पट्टे बिट्टे बघा का तुफान. रंग बावल्या स्वप्नांना सांगा रे सांगा. 8 दिवसामध्ये शिर्डीला जाताना आपल्याला हे लागतं. तर आता आपण जाऊया नाही, बाहेरनच पाय पडायचं. ते तुफान आहे, मंदिर तुफान आहे. आणि ह्याच्या पुढे एक फॉल्ट असतो आपला जेवणाचा. नाशिक 50, घोटी 11, इगतपुरी 3. तर अजून टाईम आहे आपल्याला जायला. एकदम नाश्ता वगैरे एकदम पद्धतीत केला आहे आपण. आपली अर्धी पब्लिक पुढे गेली आहे. काही लोकेशन इतकं पॉवर झालंय ना, मला काय सांगू. खतरनाक वाला सीन आहे इकडनं. दाखवतो तुम्हाला. तिकडे डोंगर आहे ना, पूर्ण धुक्याने भरून गेलेला. चला पब्लिकला भेटू. आता आपण मागे राहिलो ना. मुंबईमध्ये यावर्षी एवढ्या लेट पाऊस आला ना, म्हणजे 23 जूनला पावसाने सुरुवात तिथे. नाहीतर मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये ना पाऊस पडतो. म्हणजे शेती बितीला, पेरणी बिरणीला सुरुवात होते. हा मी पाऊस येत आहे. काय विषय नाही, पावसाने धुमाकूळ घातलाय. 4 दिवसात 940 मिलीमीटर पाऊस पडलाय. पण 26 जुलै आहे, कोण विसरू नाही शकत. एका दिवसात 900 मिलीमीटरच्या वर पाऊस पडला होता. आणि गावाकडचे स्पीड ब्रेकर काय माहिती अजून तिकडने किती किलोमीटर आहे. जास्त ना त्याने 50 किलोमीटर असेल वाटतं. आपला आतला रोड आहे गावचा. हे गावचे स्पीड ब्रेकर तुफान मध्ये धाकधूक व्ह्यू बघा समोरला. या एक डिओ. तर इकडे बघा नांगरणी काय चालू आहे. म्हणजे हे चालू आहे सर्व लावणी चालू आहे. आणि आतला तुषार भाऊ एकदम वन साईड मच्छर चालू आहे. भात लावणी या साईडला. ओके आता 2-3 दिवस तर पाऊस नाही, पण पाणी तर तुफान असणार काही. 4 दिवस एवढा पाऊस पडलाय म्हणजे पाणी तुफान वाला आहे. बुलेरो बघा काही बुलेरो. शॉर्ट आपल्या किती गाड्या आहेत? 5 आहेत ना? यस 5 गाड्या आहेत. एक बंद पडली आहे. आपल्या 5 गाड्या आहेत ना? ती आपली ऑडी कुठे लावली? ऑडी जरा लावली आहे, पार्किंगला लावली आहे. आपली मर्सिडीज पुढे गेली आहे. BMW आणि मर्सिडीज.
हेल्मेट कुठून घेतला बाकी भारी आहे हा. काही गाडीचा लुक कसा दिसतो जरा सांगा गाडीचा लुक. हा अरे ऑडी, हा ऑडी काहीच ब्रिज खाली लावले, जरा थोडासा तिचा प्रॉब्लेम झाला पण काय नाही, जरा जाताना घेऊ आपण ऑडी तिकडने. आणि आपला बुलेरो वाला कसा माकलाय बघा चिखलाने गाईज. बिन एकदम पद्धतशीर आहे आपला बघ. व्ह्यू बघा ना काही तर डोंगराचा व्ह्यू बघा, फक्त मजा घ्या. जिंदगीमध्ये ना एक गाडी एक पोरगीचा विषय नाही. आपण वन साइड मध्ये फिरतो मित्रांसोबत, फक्त व्ह्यू पाहिजे, मजा पाहिजे, पैसा पाणी रोज येत राहणार काय, फक्त मजा घ्या. पावसात एकदा राईटला जा, पावसात एकदा राईटला जा, पानमध्ये मजा करा. बघा ना व्ह्यू बघा, इथलं वाटतं. हेच जर तुम्ही उन्हाळ्यात गिन्हाळ्यात आलात ना तर पूर्ण सुकलेलं भेटणार, काय पाणी नाही काय नाही काय नाही. पावसातच मजा आहे, पावसातच रे. रस्ता चुकलो नाही ना परत, हा रस्ता बिस्ता बोललो चुकलो नाही ना. माहीत पडला आपण गावात गेलो. हा ना, हा टाइम मला हा वाटतं मला गावात जातो रस्ता इकडनं ना. तर हा थांबूया ना आपण त्यांच्यासाठी. तर आपल्याला आता इकडनं इकडे राईटला जायचंय आणि आपली अर्धी पब्लिक आहे ना मागे आहे. आणि अशा प्रकारे ही आमची गाडी आणि हा असा नेचर. बघा इथे छोटासा धबधबा आहे, तुम्हाला किरवी विरवी दिसते की नाही माहिती नाही, पण बघा ते दिसतंय किरव्यांचं टाकलं काय, चिंबोऱ्यांचे कवचं टाकले आहे, म्हणजे भाई नक्कीच इथे विषय वाटतं. तर त्याला इकडनं आत जायचं. ही बघा आपली अर्धी पब्लिक इकडे. तर चला आपण टर्न मारूया. आपली गाडी इथं उभे, हंटर 350 पॉवर म्हणजे यार स्वप्न होतं आपलं गाडी घ्यायचं, 100% पूर्ण केलं आपण, तो पण तुफान मध्ये. तर चला आज जायचं आपल्याला, बघूया. बसला पब्लिक आपली गेली आहे पुढे. ते बघा इथे प्रॉपर अशी भात लावणी झाली आता, म्हणजे गणपती पर्यंत तरी रेडी होईल. असं तर इकडे कच्चा रस्ता आहे, गावचा रस्ता, सध्या काम चालू असेल असं मला वाटतंय. तर आपण डायरेक्ट आहे ना, आता मी तर बोलतो डायरेक्ट लोकेशनला गेल्यावर भेटू, कारण इकडे खड्डे बिड्डे खूप आहेत. आणि आपल्या भावाने वन साईड मचवला बाई, गाडी घेऊन आलाय डिओ. त्याला आम्ही नाही बोलतो, बाईक कुठे, तू बाईक बराबर नाही करू शकत, पण केली काय वन साईड भावाने. हा आपल्या एका गाडीने दगा दिला गाडी, पण ठीक आहे, हे असं चालतं पण म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये होतातच. ठीक आहे, रायडर पळवा, तो रायडर ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे गाईज. काहीतरी 2 शब्द बोला तुम्ही. बाई तुम्हाला ना पुढे गेल्यावर लोकेशन दाखवतो, कारण आता सध्याला गाडी चालवण्यावर फोकस आहे आमचं. चढते हे बघा काय व्ह्यू आहे रे, खतरनाक. तर इकडे व्ह्यू आणि समोरनं गाड्या आहेत त्या पण आपल्याला बघायच्या. पण व्ह्यू बघा कसा आहे, व्ह्यू इज्जत आहे की नाही गाईज, व्ह्यूला इज्जत आहे की नाही तुम्ही सांगा एकदा कमेंटमध्ये बरगच्च. तर चला फायनली आता आपण भेटू, डायरेक्ट आपण लोकेशनला जाऊ, कारण आपल्या फोनमध्ये चार्जिंग ओ नरेश का पाणी बघ इकडचं बाबा. इकडे व्ह्यू देऊया जरा, पब्लिकला व्ह्यू देऊया. इकडेच आहे आपलं, मग फोटो बिटो काढू ना जरा गाईज. हा व्ह्यू बघा,
काय प्यारा वाटतं बघा ना. असं कुठे भेटेल का नेचर? आई ओरिजिनल आहे आपल्या महाराष्ट्रात. कशाला बाहेर जायची गरज आहे? बघा ना, तुफान मध्ये बघा. बघा ना, किती भारी लोकेशन आहे. किती तिकडनं असे धबधबे वाहत आहेत, पावसाचं पाणी खाली येतं, इकडे पाणी जमा आहे. तुफान मध्ये. आणि आपले अण्णा भाऊ गेलेत फोटोशूट करायला. तर आपण फोन आता काढूया इकडनं, म्हणजे हेल्मेटवरनं.